श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशाच आपल्या फायद्याचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे 20 संकेत दिसून येतात. जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान करत असतात, ज्यामुळे देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतात आणि त्यांच्या आयुष्यात अडचणी येत नाहीत. आपण सर्वजण देवाची आराधना आणि पूजा केल्याने देव प्रसन्न होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की देव तुमच्यावर एक इशारा देखील देत असतो? आज आपण त्या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत, जे सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्ही देवाची पूजा करतात तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो. मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, तुम्हाला ते नक्कीच जाणवते. आणि कधीकधी तुम्ही देवांना पाहण्यास सक्षम देखील असता. पण काही वेळा देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या चुकांमुळे किंवा कर्मांमुळे देव परत जातो. अनेक लोकांच्या घरात देव राहतो, पण त्यांना त्यांची जाणीव नसते आणि ते देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात. ते म्हणतात, मी रोज देवाची पूजा करतो, पण तरीही मला देव का दिसत नाही? त्यामुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो. आणि आज आपण याच लक्षणांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या लक्षणांमुळे तुम्ही समजू शकता की देव तुमच्या घरी आला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती लक्षणे. 1. ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठणे. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते, किंवा तुम्ही रोज सकाळी उठता आणि उठत असाल तर ब्रह्ममुहूर्तावर असे स्वप्न दिसले की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात किंवा मंत्र उच्चार करत आहात, तर अशा स्वप्नांचा अर्थ आहे की देव तुमच्या घरात वास करतात. 2. शंख मंत्रांचा आवाज ऐकणे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज, घंटांचा आवाज किंवा राम राम असा जप ऐकू येत असेल तर अशा आवाजाचा अर्थ देव तुमच्या घरात आला आहे. नंबर 3. आंघोळीनंतर वेगळा वास येणे. जेव्हा तुम्ही आंघोळ करून तयार होतात आणि तुम्हाला एक वेगळाच वास येतो, जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. तो कोणत्याही परफ्यूमचा, अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नसतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातून येतो. जितके तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जवळ जाल तितका सुगंध जाणवतो. हे देवी देवतांचा सुगंध आहे आणि ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे. मग नकारात्मक ऊर्जा येत असताना घरातून दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो, जो तुमचे हृदय मोहित करत असतो. आणि नंबर 4. पूजेच्या वेळी गायक किंवा अन्य प्राणी घरात येणे. जेव्हा तुम्ही पूजेला जातात आणि त्याच वेळी कोणी जीव जसे की कुत्रा, मांजर, गाय आणि साधू किंवा भिकारी दारात येत असतील आणि हे वारंवार घडत असेल तर याचा अर्थ आहे की देव तुमच्या दारात आहे. गोमाता लक्ष्मीचे स्वरूप आहे. कुत्रा भैरव बाबाचे प्रतीक आहे आणि भिकारी देवाच्या रूपात आहे. तुम्ही त्यांना कधीही हाकलून देऊ नका. त्यांना काहीतरी खायला द्यावे आणि त्यांचा सन्मान करा. पैसे किंवा इतर दानाचे महत्त्व असले तरी अन्न पाणी हे सर्वात मोठे दान मानले जाते. नंबर 5. स्वप्नात देवाचे दर्शन होणे. जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्यात मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला देवाची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे. अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण काही शंका निर्माण होतात आणि सर्व काही सुरळीत झाल्यावरही तुम्ही निर्णय घेत नाहीत. हे देवी शक्तींच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. देवाच्या कृपेने सर्वत्र आदर मिळतो आणि जे लोक देवाच्या आशीर्वादाने जीवन जगतात त्यांचे सर्व संकटापासून रक्षण होतो आणि देवाच्या कृपेने ते प्रत्येक अडचणींवर सहज मात करतात आणि त्यांचा जीवन आनंदी राहतो. मग ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत. नंबर 6. घुबड पाहणे शुभ असते. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्व दिले गेले आहे. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हे दर्शवते. नंबर 7. स्वच्छता आणि लक्ष्मी. धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते.
ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. तसेच झाडू ही लक्ष्मीला प्रिय आहे. सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर झाडू मारताना पाहणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे. नंबर 8, खाण्याच्या सवयींमध्ये बदल. जिथे देवी लक्ष्मी येते तिथे घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. अशी घरातील लोकांना भूक कमी लागते आणि कमी जेवणही त्यांच्यासाठी पुरेसे असते. अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात. नंबर 9, शंखाचा आवाज. शंखाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. शंखाचा आवाज खूप शुभ मानला जातो. सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकणे हे लक्ष्मीचे आगमन सूचित करते. नंबर 10, नीलकंठ पक्षाचे दर्शन. सलग 3 दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर ते देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे आणि तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षाचे दर्शन महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. नंबर 11, पांढरी गाय दिसणे. जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एक दिवस पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन वासराला दूध पाजवेल तर मग हे देवी देवतांच्या कृपेचे स्पष्ट संकेत आहेत. आणि याचा अर्थ असा आहे की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. देव तुमच्या सर्व संकटाचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पक्ष्यांनी घरटे बनवणे. जर पक्ष्यांनी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे. हे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी पाणी ठेवावे. नंबर 12, भाऊक होणे आणि अश्रू वाहणे. पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे आणि अंतकरणाचे म्हणणे ऐकले आहे. नंबर 13, माकडांचा समूह दिसणे. जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर त्याचा अर्थ आहे की तुमची उपासना सफल होणार आहे आणि देव तुमच्या बाबतीत दयाळू आहे. माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा. नंबर 14, पुन्हा पाहुणे येणे. पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा गुरु ब्राह्मण येणे आणि हे देवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर पाहुणे वस्तू घेऊन आले तर ते स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. नंबर 15, दीपाच्या ज्योतीचे वाढणे. जर तुम्ही पूजेच्या वेळी लावलेली दीपाची ज्योत अचानकच मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील. नंबर 16, ब्रह्ममुहूर्तावर उठणे. जर तुम्ही अनेकदा पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देवाचे लक्षण आहे. म्हणजेच देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो. नंबर 17, 3 वाजता जागे होणे. जर तुम्ही 3 वाजल्यानंतर अचानक जागे होतात तर त्याला क्षुल्लक बाब समजू नका. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते. पहाटे 3 वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात आणि याचा अर्थ आहे की तुमची प्रार्थना देव ऐकतो आणि पूर्ण करतो. नंबर 18, स्वप्नात धबधबा आणि पर्वत दिसणे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि धबधबा दिसला आणि तुम्ही इथे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. हे फक्त भगवंताच्या कृपेने शक्य आहे. नंबर 19, शिक्षणाचा योग्य वापर. जर तुम्ही शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवू शकता तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे. नंबर 20, योग्य जीवनसाथी मिळवणे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला तर ते ईश्वराच्या कृपेने शक्य आहे. एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो, परंतु वाईट जीवनसाथी मिळाल्यास आयुष्य संकटाने भरले जाते. नंबर 21, आज्ञाधारक मूल असणे. एखाद्या व्यक्तीचे मूल जर आज्ञाधारक असेल तर ते देवीचीच कृपा असते. आजच्या युगात अनेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत, पण जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचा आशीर्वाद असतो. देवाचे दर्शन प्रत्येकाला होणे शक्य नसते. ज्याचे रागावर नियंत्रण असते, ज्याचे मन शांत असते आणि ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने सामोरे जावे लागते याचे ज्ञान असते, त्यावर भगवंताचा आशीर्वाद असतो. नंबर 22, देवाचे वास्तविक रूप न दिसणे. देव त्याच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाहीत, परंतु काही लोक असे आहेत ज्यांना देव देवतांच्या बरोबरीचे मानले जाते, जसे की पालक, गुरु किंवा ब्राह्मण. पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 23, फूल किंवा हार पडणे. पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादे फूल किंवा हार तुमच्या दिशेने पडले
तर हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते। याचा अर्थ असा की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाले आहेत, देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची मतं कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओज अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तुमच्या समर्थनामुळेच आम्ही नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहू। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।